अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा आहेत. पण कल्पना करा, ज्या घरात तुम्हाला सुरक्षित वाटतं तेच घर तुमच्या जीवावर उठलं तर. आजची स्टोरी आहे मुंबईतील एका झपाटलेल्या घराची. मुंबईत राहणारा अभिषेक निकुंभ आणि त्याची पत्नी व 5 वर्षाची मुलगी असं त्यांचं एक लहानसं कुटुंब होतं. मुंबईत राहणारा अभिषेक हा बँकेत कामाला होता. त्याची पत्नी उषा ही हाऊसवाईफ होती. त्या दोघांना निशा नावाची 5 वर्षाची गोड व सुंदर मुलगी होती. ते सुरुवातीला मुंबईतील एका चाळीत भाड्याने राहायचे. स्वतःचं एक घर असावं या आशेने त्याने कर्ज काढून एक फ्लॅट फिकर घेतला होता आणि दसऱ्यानंतर ते तिथे राहायला गेले होते. घर सुंदर होतं, 5व्या मजल्यावर होतं. दिवसा घरात चांगलाच उजेड असायचा. नवीन घरात राहायला गेल्यापासून उषा आनंदी होती. दिवसभर उषा घरी असायची आणि कामानिमित्ताने अभिषेक घराबाहेर असायचा. सुरुवातीचे दिवस एकदम आनंदात गेले, पण काही दिवसानंतर त्यांच्या घरात विचित्र घटना घडू लागल्या. त्यांच्या घरातील काचेच्या वस्तूंना आपोआप तडा जायचा आणि गॅलरीमध्ये ठेवलेल्या कुंड्या आपोआप पडून फुटायच्या. घराच्या आसपास आणि घरामध्ये काहीही घाण नसताना घरात कोणत्या तरी प्राण्याचा सडलेला वास यायचा. या सर्व गोष्टीकडे उषाने दुर्लक्ष केलं, पण तिला कुठे माहीत होतं की ही तर सुरुवात आहे. यापुढे तिच्या परिवाराला काय काय भोगावं लागणार होतं याची तिला अजिबात कल्पना नव्हती. एक रात्री सर्वजण जेवले. यानंतर उषाने आपल्या लहान मुलीला झोपवलं व ती व तिचा पती दोघेही झोपले. त्या रात्री 1च्या सुमारास निशाला थंड हवेची झुळूक तिच्या चेहऱ्यावर जाणवली आणि हळूच तिच्या कानामध्ये कोणीतरी पुटपुटलं, "हॉलमध्ये ये." ज्यामुळे तिला जाग आली आणि ती डोळे चोळत उठून बसली. निशाने जागा होताच आपल्या आजूबाजूला झोपलेल्या आईवडिलांकडे पाहिलं तर तिला आपले आईवडील गाढ झोपेत असल्याचे जाणवले. तिला बेडरूमच्या दरवाजाजवळ एक लहान मुलगा उभा असल्याचं दिसला. तो निशाच्याच वयाचा होता. त्या मुलाने निशाकडे पाहून एक मंद भीतीदायक स्माईल केली. यानंतर तो आपल्या हाताने इशारा करून तिला आपल्या जवळ बोलवू लागला. निशाही जणू संमोहित झाल्यागत उठून त्या मुलाजवळ गेली. "कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस? इतक्या रात्री तू इथे आल्यामुळे तुला तुझी मम्मी ओरडत नाही का?" असं निशाने त्या मुलाला विचारलं. निशाच्या प्रश्नाला उत्तर न देता त्याने "माझ्यासोबत खेळणार का?" असा प्रश्न निशाला विचारला व मैत्री करण्यासाठी त्याने आपला हात पुढे केला. यामुळे निशानेही त्या मुलासोबत हात मिळवलं. हात मिळवताच त्या मुलाच्या चेहऱ्यावर एक मंद आणि भयानक स्मितहास्य उमललं. आणि यानंतर दोघेही खेळायला हॉलमध्ये गेले आणि खेळण्यासोबत खेळता खेळता टीव्ही लावून टीव्ही बघू लागले. हॉलमधून येणाऱ्या टीव्हीच्या आवाजामुळे उषाला जाग आली. जाग येताच तिला आपल्या शेजारी निशा नसल्याचं कळालं. हॉलमधून टीव्हीचा आणि निशाच्या बोलण्याचा आवाज येत होता. यामुळे उषा दबक्या पावलाने चालत हॉलमध्ये गेली. हॉलमध्ये जाताच तिने जे पाहिलं त्यामुळे प्रथमदर्शनी ती थोडी शॉक झाली. कारण तिला आपली मुलगी एकटीच अंधारात कोणाशी तरी बोलताना दिसली. पण हैराण होण्यासारखी गोष्ट ही होती की निशा ज्या दिशेला पाहून बोलत होती त्या दिशेला कोणीच नव्हतं. हा प्रकार तिला थोडा विचित्र वाटला. यामुळे तिने आपल्या मुलीला आवाज दिला, "निशा बेटा, इतक्या रात्री इथे काय करत आहेस?" आईचा अचानक आलेला आवाज ऐकून निशा थोडी दचकली आणि भिंतीकडे बोट दाखवून बोलली, "मम्मा, हा माझा न्यू फ्रेंड." "कोण फ्रेंड आणि कुठे आहे तुझा फ्रेंड?" आईने आश्चर्यचकित होऊन तिला विचारलं. "तो काय तिथे उभा आहे?" लहानग्या निशाने भिंतीच्या दिशेने बोट दाखवत आईला म्हटलं. पण तिथे तर कोणीच नव्हतं. निशाच्या या असल्या व्यवहारामुळे तिची आई शॉक झाली. पण विषयाला थोडं सावरत आपल्या मुलीला तिथून घेऊन जाण्यासाठी ती म्हणाली, "कोण फ्रेंड? कुठे आहे? बदमाश, मम्माने इतक्या रात्री तुला टीव्ही बघताना पाहिलं म्हणून तू मम्मासोबत खोटी बोलतेस ना? चला तर झोपायला, पुरे झालं तुझं नाटक."
नो मम्मा, मी खोटं नाही बोलत. मी आणि माझा न्यू फ्रेंड आदित्य आम्ही दोघंजण टी व्ही बघत होतो. आदित्य सांग ना मम्माला, निशा म्हणाली. बस, पुरे झाले तुझी नाटकं आता. आता जे काही खेळायचंय ते उद्या खेळ, असं बोलत आईने टी व्ही बंद केला. ओके मम्मा, बाय आदित्य, उद्या खेळू, असं म्हणत निशाने सोफ्याच्या दिशेने हात हलवत बाय केलं. निशाची मम्मी उषा हे पाहून आश्चर्यचकित झाली. लहान मुलं असं अनेकदा करतात, असं विचार करून तिने हा विषय जास्त मनावर घेतला नाही. दुसऱ्या दिवशी अभिषेक निशाला घेऊन बाहेर गेला. दुपारची वेळ होती. उषा घरामध्ये एकटीच होती. ती किचनमध्ये काहीतरी काम करत असताना अचानक तिच्या पायाजवळ एक बॉल घरंगळत आला. उषाने बॉल उचललं आणि बॉलकडे पाहिलं. अरे, हा बॉल तर हॉलमध्ये होता. हा इथे कसा आला? असं पुटपुटत असतानाच तिला तिच्या हॉलमध्ये कोणीतरी लहान मुलाच्या हसण्याचा आणि खेळण्याचा आवाज आला. यामुळे ती झपाझप पावले टाकत हॉलच्या दिशेने जात असताना तिला कोणीतरी अस्पष्ट पांढऱ्या धुक्याप्रमाणे दिसणारी अंधुकशी आकृती वाऱ्याच्या वेगात हॉलमधून पळत बेडरूममध्ये जाताना दिसली. आणि यानंतर ती आकृती बेडरूममध्ये गेल्याच्या नंतर बेडरूममधून काहीतरी पडून फुटण्याचा आवाज आला. यामुळे पाठोपाठ उषा देखील बेडरूममध्ये गेली. तेव्हा तिला टेबलावर ठेवलेली फुलदाणी ही जमिनीवर पडून फुटलेली दिसली. जशी ती बेडरूममध्ये गेली तसा बेडरूमचा दरवाजा एकाएकी बंद झाला. यामुळे उषा भीतीने दचकली. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे हे तिने ओळखलं होतं. यामुळे एकटंच जास्त वेळ घरात न थांबता ती घराबाहेर गेली आणि तिने आपल्या पती अभिषेकला कॉल केला व त्याला लवकर घरी यायला सांगितलं. आणि पुढच्या तासभरात अभिषेक घरी आला. घरी आल्याबरोबर तिने सर्व परिस्थिती अभिषेकला सांगितली. अभिषेकने सर्व घडलेला प्रकार नीट ऐकला आणि फुटलेली फुलदाणीही पाहिली. त्यालाही हा सर्व प्रकार थोडा विचित्र वाटला. पण आपली पत्नी घाबरू नये यासाठी सर्व घटना नॉर्मल आहे हे दाखवण्यासाठी त्याने उडणाऱ्या हवेच्या पडद्यामुळे फुलदाणी पडली असावी असं सांगितलं व हसून त्याने विषय टाळला. अभिषेकचं हे उत्तर तिला डायजेस्ट झालं नाही, पण तरीही तिने आपल्यासोबत घडलेली घटना ही योगायोगच होती हे आपल्या मनाला समजवलं आणि आपल्या मनातून विषय काढून टाकला. पण उषा आणि अभिषेकने केलेल्या एका दुर्लक्षामुळे त्यांनी स्वतःवर कोणतं भयानक संकट ओढवून घेतलं आहे याची त्या दोघांना अजिबात कल्पना नव्हती. त्या रात्री सर्वजण झोपले. यानंतर 2:15च्या सुमारास उषाला तहान लागल्यामुळे अचानक जाग आली आणि जशी ती उठून किचनमध्ये पाणी प्यायला जातच होती की तिचं लक्ष अचानक हॉलमध्ये अंधारात एका आकृतीकडे गेलं. यामुळे तिची किचनकडे जाणारी पावले एकाएकी थांबली. अंधाऱ्या हॉलमध्ये बसलेल्या त्या आकृतीकडे उषा नीट पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला कळालं की ती आकृती म्हणजे तिची मुलगी निशा होती. निशाचे केस तिच्या चेहऱ्यावर होते. ती गुरगुरत मागे पुढे डुलत होती व डोकं खाली करून एकटीच काहीतरी बडबडत होती. तिचं हे रूप पाहून उषाला धक्का बसला व तिच्या मनात भीती उत्पन्न झाली. कशीबशी हिंमत करून ती निशाजवळ गेली आणि तिने आपल्या मुलीला आवाज दिला, निशू बाळा. आईचा आवाज ऐकताच डोकं खाली करून गुरगुरणारी निशा एकाएकी थांबली व निशाने डोकं तिरकं करून आपल्या आईकडे पाहिलं. यानंतर ती विचित्र प्रकारे क्रिपी स्माईल करू लागली. क्रिपी स्माईल करून झाल्यानंतर तिने घोगऱ्या आवाजात, हे बाई, माझ्या घरातून निघून जा. हे घर माझं आणि माझ्या मुलाचं आहे. तिचा आवाज मोठ्या बाईसारखा पण घोगरा येऊ लागला.
निशाचे डोळे पूर्णतः पांढरे झाले होते. तिचे केस विस्कटलेले होते. ती दातावर दात घासत जोरजोरात श्वास घेत होती. तिचं ते रूप भयानक वाटत होतं. कोण आहेस तू? निशा, काय झालं तुला? असं का बोलतेस? असं तिच्या आईने म्हणजे उषाने तिला घाबरतच विचारलं. तुझी पोर माझ्या ताब्यात आहे. ती तुला जिवंत हवी असेल तर हे घर सोड, नाही तर तुझ्या पोरीला मी सोडणार नाही. असं बोलून झाल्यावर रागाच्या भरात तिने आपल्या बाजूला असणाऱ्या लाकडी खुर्चीवर आपलं डोकं जोरजोरात आपटायला सुरू केलं आणि डोकं आपटत असताना निघून जा असं जोरात ओरडून बोलू लागली. हॉलमधून येणाऱ्या मोठमोठ्या आवाजामुळे अभिषेक जागा झाला. हॉलमध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तो पळत हॉलच्या दिशेने आला. हॉलमध्ये येताच त्याने समोरचं दृश्य पाहिलं. ते पाहून तोही हादरला, कारण त्याने पाहिलं की त्याची 6 वर्षाची मुलगी लाकडी खुर्चीवर डोकं आपटून घेत होती, ज्यामुळे तिचं डोकं रक्तबंबाळ झालं होतं. निघून जा इथून, नाहीतर मी तुझ्या पोरीला कायमचं माझ्यासोबत घेऊन जाईन. असं बोलून ती क्रूरपणे हसू लागली. यानंतर घरातील लाईट्स आपोआप फ्लिकर होऊ लागल्या व किचनमधील सर्व भांडे आपोआप स्टँडवरून खाली पडू लागले. यामुळे घाबरलेली उषा आपल्या नवऱ्याला बिलगली आणि दोघेही हे भयानक दृश्य पाहून प्रचंड घाबरले. हा सर्व प्रकार काही मिनिटे चालला. यानंतर निशा बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली व आजूबाजूला जे भयानक आणि पॅरानॉर्मल घटना घडत होत्या त्या एकाएकी शांत झाल्या. सर्व परिस्थिती पाहून अभिषेक आणि उषा यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांनी आपल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले व तिचा इलाज केला. डोक्याला फक्त मार लागला आहे, त्यामुळे ब्लिडिंग होत आहे. जास्त काही दुखापत झालेली नाही, त्यामुळे चिंता नका करू, मी मलमपट्टी केलेली आहे, असं डॉक्टरने त्यांना सांगितलं. दुसऱ्या दिवशी अभिषेकने त्या घराबद्दल चौकशी केली असता त्याला कळालं की त्या घरात सुमारे 9 वर्षापूर्वी एक 3 माणसांचा छोटा परिवार तिथे राहायला आला होता. पती पत्नी आणि त्यांचा 6 वर्षाचा मुलगा असं ते लहान कुटुंब होतं. त्या बाईच्या पतीने दुसरं लग्न केलं होतं, त्यामुळे त्याची पहिली बायको आणि त्याच्यात खटके उडत होते. एक दिवशी दुसऱ्या बायकोच्या सांगण्यावरून त्याने आपल्या पहिल्या बायकोचा व मुलाचा खून केला आणि त्या दोघांचे प्रेत एका स्टीलच्या पाण्याने भरलेल्या टाकीत बुडवून त्याला झाकण लावून पॅक केलं व यानंतर तो आपल्या दुसऱ्या बायकोसोबत पसार झाला. 7 दिवसानंतर दुर्गंधी पसरल्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना बोलवले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरची तपासणी केली असता त्यांना टाकीतील पाण्यात बुडालेले त्या दोघा मायलेकरांचे मृतदेह सापडले. त्या दोघांचं शरीर पाण्यामुळे पूर्णतः कुजलं आणि फुगलं होतं. यानंतर काही दिवसातच पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींना पकडलं आणि या केलेल्या गुन्ह्यासाठी त्या दोघांनाही शिक्षा झाली. यानंतर त्या घरात राहायला येणाऱ्या अनेक लोकांना त्या मृत बाईचं आणि तिच्या मुलाचं भूत दिसायचं. त्या फ्लॅटमध्ये राहायला येणाऱ्या परिवारात अगर कोणी लहान मूल असेल तर घरात राहायला आल्यावर त्यांना त्यांची लहान मुले रात्री अचानक एका अदृश्य व्यक्तीसोबत बोलताना दिसायचे. यानंतर त्या लहान मुलांचीही तब्येत अचानक खूप बिघडायची. अनेकदा झपाटलेली लहान मुलं स्वतःला दुखापत करून घेत असत. यामुळे त्या घरात जास्त काळ कोणीही टिकत नसत. सतत घडणाऱ्या पॅरानॉर्मल घटनेमुळे ते घर 4 वर्ष बंद राहिलं. मग शेवटी 4 वर्षांनी तुम्ही ते घर विकत घेतलं. कदाचित त्या घरातील दोन्हीही आत्म्यांना त्या घरामध्ये इतर कोणाचं अस्तित्व हे मान्य नसल्यामुळे तुमच्या आधी या घरात राहायला आलेल्या अन्य लोकांप्रमाणे तुमच्या वाट्याला देखील हा अनुभव आला असावा, असं त्या लोकांनी अभिषेकला सांगितलं. आपण घाई गडबडीत कोणताही विचार न करता हे घर घेऊन फसलो आहोत हे अभिषेकला कळून चुकलं. यानंतर अभिषेक घरी आला आणि त्याने सर्व ऐकलेला प्रकार आपल्या बायकोला सांगितला. काही दिवसातच त्यांनी ते घर सोडलं आणि राहायला दुसरीकडे गेले. यानंतर त्या लहानग्या निशाला परत कोणताही त्रास झाला नाही. तो घर अजूनही बंद आहे. असं म्हटलं जातं शेजाऱ्यांना आजही रात्री 12च्या नंतर कधीकधी त्या बंद दाराच्या पलीकडून लहान मुलाच्या खेळण्या बागडण्याचा आणि एका बाईच्या अंगाई गाण्याचा
किंवा हुंदके देऊन रडण्याचा आवाज ऐकू येतो. आपल्याला आजची स्टोरी कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि आपल्याला ही स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच पुन्हा भेटू एका नवीन स्टोरीसोबत. धन्यवाद.